नाही लाईट नका देऊ. लाईट बंद कर. लाईट बंद कर. लाईट बंद कर. लाईट ऑफ कर. चला तुमच्या डॉक्टरांना बोलवते. त्यांना माहिती शेजारी. हां मॅडम. आणि इकडे मॅडम इकडे ताई या साईडला बस एवढंच. नाही हे आतमध्ये जाते थोडंसं लाईट. एकाने इथे थांबा, एकाने लाईट. मागे राहते तुमचा लाईट नको. लाईटला बघा आता तुमचा एकाचा कोणाचा काही लाईट एक लाईट लाव. एकच लाईट नको रे. लाईटचं पण मॅडम बोलले. मॅडम बोलले लाईटला कसे येतात. आता बंद करा. आता बंद करा. आता दाखव. थोडं तिकडे हो ना मॅडम. मस्त वाटतं बघ मॅडम. हे बघा आता आता बघा. हे बघा. मागे ना आपण मागे मॅडम कॅमेरा मागे घेईन. त्यांना आता आमच्या चोचीत ते पकडलं. त्यांचा एनरिचमेंट पार्ट आहे. खूप ऍक्टिव्ह होतं. जेवण असतं ना. रेड आणि ग्रीन टाकलाय त्याच्यामध्ये पंखामध्ये. निकल लाईटला प्रत्येकाला त्याच्या देशांसाठी ओळखण्यासाठी टॅग लावून आम्ही प्रत्येकाला ओळखतो. वेगवेगळे कलरचे टॅग लागतो. काही नाव वाईट आहे. हम लोग नहीं लेंगे क्या मैडम? मोबाइल मैडम आगे हाँ इतना आगे जाएंगे तो हम लोग को क्या मिलेगा? ते फक्त पिपा ते सर पुढे यायचं. तो मागे ना मोबाईल घेऊन
जरा जमा कुठे जरा जरा समोर पुढे जमा तसं नाही होणार हा. ते पटकन जे मिळेल ते पटपट घेत जा. हां ते बघ आणि त्यांना ते खूपच मुली आणि हे आता त्या एकाला मिळालं ते सगळे घेतले. आणि एकदम लागलं ते घाल होतं. एक शॉट आप फोटो में क्लिक कर रहे हैं हमारा शॉट खाली पकड़ करने का गाड़ी घेऊन येतो. एक वर्षानंतर फायनल कोर्स निश्चित करून फायनल एक
त्यांची आवडती चर्चा आहे. पाण्यात उतरलं पाहिजे आधी बेबी पेंग्विन होते, आता मोठे झाले. तू इकडे बघ ना, तू मम्माकडे काय बघतोय? इकडे बघ ना. तिकडे गेले. याच्यासाठी मुख्यमंत्री कायम सांगतायत, राजेश टोपे आरोग्य जी ती सेवा आहे त्याचे मंत्री महोदय कायम सांगतायत की तुम्ही गर्दीत जात पण असाल, मास्क लावा. मास्क हाच तुमचा बचाव करणारा हे आहे. पण लोक ते करत नाही आहेत. फक्त एकच त्याच्यात जमेची बाजू आहे की जरी झालं तरी मृत्यूचं प्रमाण कमी आहे. त्यामुळे होऊच नाही म्हणून प्रयत्न केला गेला पाहिजे. सेकंड डोस घेतला तरीसुद्धा जोपर्यंत करोनाचा पूर्ण समूळ नष्ट होत नाही तोपर्यंत मास्क लावायचंच आहे आणि तो लावलाच पाहिजे. ह्या गोष्टीवर आपण जोर देतोय. पण नागरिक बरेचसे काही लोक जे प्रश्न विचारत आहेत करोना कुठे आहे, तर ज्यांना लागण होते किंवा ज्यांची घरं उद्ध्वस्त झाली, जी मुलं अनाथ झाली, कितीतरी महिला विधवा झाल्या, कितीतरी पुरुषांच्या पत्नी गेल्या, मुलांची आई गेली, तर त्या घरातच कळतं आहे कोरोना होता की आणि मोठ्या प्रमाणात आहे.
त्यालाही आव्हान होतं आहे की त्यांना दत्तक घ्या, त्यांना मदत करा. ते कुठे काही नाही, फक्त करोना कुठे आहे, मंदिरं उघडा, अमकं करा, हेच उपदेश दिले जात आहे. तर मला वाटतं मास्क वापरूया. आपण अनलॉकमध्ये ऑलरेडी गेलेलो आहे, त्यामुळे गर्दी थोडी अपेक्षित असते, पण त्या गर्दीमध्ये पण आपण आपली स्वतःची एक ओळख मास्क ठेवून माझी जपणूक मीच करेन अशा पद्धतीने माझं कुटुंब माझी जबाबदारी, हेच मुख्यमंत्री तुम्हाला कायम सांगतायत. नाही तरीसुद्धा महानगरपालिकेने कुठेही काचकूच न करता या पेंग्विन कक्षाला किंवा इतरही यांना व्यवस्थित छान ठेवलं. आज आपण त्याच्यावरती फिल्म पण शॉर्ट फिल्म बनवतो आहे की जेणेकरून लोकांना बघायला मिळेल. त्यामुळे महानगरपालिका जे एकदा चालू केलेलं त्या पेंग्विनवरचा खर्च किंवा इतरांचा 2 वर्ष बंद आहे, तरी त्यांच्या खाण्यापिण्यात त्यांच्या शुश्रूषामध्ये कुठेही कमतरता केलेली नाही. ते आता जसं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे मंदिरं किंवा अन्य गोष्टी त्या मुख्यमंत्री आणि त्यांच्या असलेली अख्खी आघाडीची टीम नक्की ठरवतील. पण उत्पन्न नाही म्हणून यांची शुश्रूषा नाही असं झालेलं नाही. व्यवस्थित उलट त्यांना मेंटेन केलं. त्यामुळे कोण काय म्हणतं यापेक्षा आम्ही काय करतो आणि लोकांना काय आनंद देतो. मला वाटतं 2 दिवसापूर्वी आदित्य ठाकरेंनी सांगितलं की जे जे जगामध्ये चांगलं आहे ते ते मुंबईकरांसाठी महाराष्ट्रासाठी आम्ही आणणार. सगळ्यांना पहिला नमस्कार. वीर माता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणी संग्रहालयामधील हम्बोल्ट पेंग्विन याबद्दल गेल्या आठवड्याभरात बरीच चर्चा होत होती. टेंडरबाबत चर्चा होत होती. फक्त तेवढंच एक जरासा खुलासा करेन. आत्ताचं जे टेंडरबद्दल जी चर्चा चालली ती 2021 ते 22, 22 ते 23 आणि 23 ते 24 कुठेही त्याच्यात बदल केलेला नाही. कुठेही ते टेंडर मागे घेतलेलं नाही. कारण मुळातच 2017ला ते टेंडर फॉर्म केलं गेलं होतं आणि प्रत्येक टेंडरला दर 3 वर्षांनी 10% वाढवण्याची आपला जो काही महानगरपालिकेच्या टेंडर सिस्टमचा भाग आहे तसे त्याच्यात ते वाढवले गेले. हम्बोल्ट पेंग्विन यायच्या आधी या प्राणी संग्रहालय आणि उद्यानाचं एकंदर उत्पन्न 70 लाख होतं. त्याच्यापेक्षाही कमी पण जास्त नाही. परंतु आता जेव्हा 20चं आपण उत्पादन पाहिलं आणि मध्ये 21-20ला आपण थोडंसं परत चालू केलं होतं तर 5,67,00,00,000 एवढं उत्पन्न झालेलं आहे. आत्ताही पेंग्विन बंद आहेत त्यामुळे थोडंसं उत्पन्न मागे पुढे होऊ शकतं. पण टेंडर कुठेही मागे घेतलं नाही. टेंडरमध्ये कुठलाही बदल केलेला नाही. आणि त्यांनी जे रेव्हेन्यू वाढला आणि वीर जिजामाता भोसले उद्यान प्राणी संग्रहालयाचं अट्रॅक्शन लोकांचं वाढलं. नुसतं महाराष्ट्र नाही, मुंबई नाही, तर देशापलीकडे देशातले अनेक त्याच्यातली लोक बघायला येत होते. त्यामुळे आता या गोष्टीवरती चर्चा करण्यापेक्षा तुम्हाला गुड न्यूज दे पेंग्विनची. पेंग्विनमध्ये 2 जोड्यांनी, एक जोडी आहे डोनाल्ड आणि डेसी, त्यांनी एक नर बच्चा म्हणजे मेल, हा 1 मेला जन्म झाला. जसा आपल्याकडे बाळ जन्मल्याबरोबर किमान 42 दिवस तरी आपण कोणालाही हँडलिंग करायला शक्यतो देत नाही, त्याप्रमाणे त्या बाळाचं नाव ओरिओ असं ठेवण्यात आलं. ते बाळ आता बऱ्यापैकी मोठं झालेलं आहे. ज्याला आपण किशोर वयातील जो त्याचा पेंग्विनचं जे आवरण असतं ते आवरण किमान 1 वर्षापर्यंत राहील आणि म्हणजे ते पूर्ण होतं. नंतर तो प्रौढ अडल्ट कोट
हा असतो तो त्याला मिळतो. डोनाल्ड आणि डेसी यांनी पालकत्व घेऊन त्या बाळाला सांभाळलं. डॉक्टर लोक नियमित त्याचं वजन, त्याची तब्येत तपासायचे आणि ते तज्ज्ञ डॉक्टर त्याप्रमाणे त्याला आहार देत होते. इकडे आईवडिलांचं प्रेम त्याला मिळत होतं आणि डोनाल्ड आणि डेसी यांचं पालकत्व हे दोघंही मिळून करत होते. पण त्याच वेळेला एकच मादी जोडी विरहित होती, बबल. आज गंमत अशी आहे, ती बबल या ओरिओला सांभाळते, त्याच्याबरोबर खेळते, त्याला जपते. याचा अर्थ आपण बघितला म्हणजे घरात जशी आपली नाती आहे तसं ती आता कदाचित मावशी, आजी या नात्याने म्हणतो ना, तसं बबल आता आमच्या ओरिओला, आपल्या ओरिओला ती सांभाळते, बऱ्यापैकी त्याला प्रेम देते. आणि दुसरा बच्चा आहे जे मोल आणि प्लिपर ह्या जोडीने दिलं आहे. ते लहान आहे, ते 19 ऑगस्टला झालं आहे. त्यामुळे ते मेल आहे की फिमेल आहे आम्हाला अजूनही ते कळत नाही आणि ते बघणार पण नाही एवढ्यात. त्यामुळे तेही नवजात पिल्लू आहे. तेही आता 25-26 दिवसाचा असल्यामुळे जसं आपण आपल्या बाळाला काळोखात थोडंसं 42 दिवस फार सूर्यप्रकाशात, फार हवेत आणत नाहीत, सेम ह्यांच्यामध्ये पण तीच प्रवृत्ती दिसते. त्यामुळे ते 25 दिवसाचं बाळ हे आजही त्या आई, मोल आणि प्लिपर असं जे जोडी आहे ते त्याला सांभाळत आहे. आणि अत्यंत आमची टीम, जी डॉक्टर टीम आहे किंवा ज्या त्या ह्याच्यामध्ये पेंग्विन कक्षामध्ये काम करणारे लोक आहेत ते सगळं त्यांची काळजी घेत आहेत. स्वतः या वीर जिजामाता भोसले उद्यान प्राणी संग्रहालयाचे त्रिपाठी म्हणून जे डॉक्टर आहेत ते या सगळ्यावर लक्ष ठेवून आहेत. ते स्वतः याची माहिती घेत आहेत. त्यामुळे पेंग्विन हा विषय जरी काही लोकांना तो चर्चेला घेऊन त्याच्यावर राजकारण करायचं असलं तरी उत्सुकता आता लोकांची वाढली. कारण ओरिओचा जन्म झाला आहे आणि आमच्या डोनाल्ड आणि डेसी आपल्या यांचं ते बाळ आहे आणि ते आता किती गमतीदार मजा करतं ते आपण आता थोड्या वेळापूर्वी तिथे पाहिलेलं आहे. लाईटला कसं धावतं, फिश, ताजी फिश दिल्यावर कसे ती मजा करतात. त्यामुळे मुंबईच्या जनतेला, महाराष्ट्राच्या येणारे लोकांना पेंग्विन हा एक फार मोठा अट्रॅक्शन झालेलं हे आहे. राणीच्या बागमध्ये असे अनेक प्राणी पण आहेत. मग ते वाघ आहेत, आमची शक्ती आणि करिश्मा ह्यांच्याही अनेक लीला बघायला मिळतात. हत्ती आहेत, सगळे मोठमोठे पक्षी आहेत. पण सगळ्यात अट्रॅक्शन हे पेंग्विनचं आणि शक्ती आणि करिश्माचं. कारण तसं वातावरण तयार केलं आहे. करिश्मा आणि शक्तीला पण जंगलात आहोत असा फील होतो. आणि हे तर जिथून आपण हंबोल्ट पेंग्विन आणले म्हणजे असतात दक्षिण कोरियामध्ये, त्या दक्षिण कोरियासारखं वातावरण निर्माण करणं, त्याला मेंटेन करणं आणि त्यांचे जीव इथे वाचणं, मला वाटतं न्यायालयाने पण याची नोंद घेतली आणि न्यायालयाने पण या गोष्टीचं कौतुक केलं की एवढी मोठी डेअरिंग महानगरपालिका करते. अर्थातच याच्यामध्ये संपूर्ण एफर्ट्स किंवा एक पाठपुरावा मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब आणि ज्यांना नेहमीच पर्यावरण, पर्यटक किंवा सगळ्यालाच एक चांगलं बघणं, जे काही चांगलं आहे जगात ते मुंबईकरांना देणं हे आमच्या प्रत्येकजण करत असतं. आणि मला वाटतं ते करत असताना ह्या सगळ्याला सकारात्मक बनणं हे आदित्य उद्धवजी ठाकरे साहेब करत आहेत. आणि मला खरंच त्याचा एक आनंद आहे की मुंबईकरांना दक्षिण कोरियामध्ये जाऊन किंवा अन्य म्हणजे देशाच्या बाहेर जाऊन पेंग्विनची मजा बघण्यापेक्षा
आज मुंबईमध्ये भायखळा येथे वीर माता जिजाबाई भोसले उद्यानमध्ये आपल्याला पेंग्विन आणि त्यांची बाळं, त्यांचं कुटुंब हे आपल्याला अवलोकन करायला मिळतं, बघायला मिळतं, त्यांची मजा बघायला मिळते. त्यामुळे ओरिओ जे बाळ आहे त्याचं नामकरण ऑलरेडी झालं आता, आणि दुसरं बाळ आहे जे 19 ऑगस्टला आलं आहे, त्याला थोडा वेळ लागेल, पण ते पण महिन्याभरामध्ये आपल्याकडे रुळायला लागेल. अशा पद्धतीने पेंग्विन खूप मजेत आहेत आणि लोकांना त्याची मजा मिळते. जो अपनी वीर माता जिजाबाई भोसले उद्यान प्राणी संग्रहालय, लास्ट वीक में इसके बारे में टेंडर के बारे में बहुत ही चर्चा हुई, लेकिन टेंडर के बारे में जब चर्चा हो रही थी तो ऐसी अफवाह भी हो गई कि टेंडर पीछे गया, पीछे ले लिया, टेंडर में कुछ बदल किया. टेंडर पीछे भी नहीं लिया और टेंडर में बदल भी कुछ नहीं किया, क्योंकि 2017 में ये टेंडर बना था. उसमें 10% 3 साल के बाद इंक्रीज करते हैं. 2024 तक ये टेंडर चलेगा, जो अभी इंक्रीज हुआ टेंडर. पेंग्विन आने के पहले जो हमारे वीर जिजा माता भोसले उद्यान प्राणी संग्रहालय, जिसको हम कहते हैं कि रानी की बाग, उसमें पेंग्विन आने के पहले 70 लाख के अंदर ही हमारा महसूल था, उत्पन्न था. अभी वो आने के बाद अभी का लास्ट जो फिगर है पेंग्विन की, उन्होंने आमदनी बढ़ाई है, उसकी 5,67 लाख ये आमदनी बढ़ी है. अभी गुड न्यूज़ है सबके लिए कि हमारे पेंग्विन जब ये आए थे उसमें से एक का ये होने के बाद नर और मादी ऐसे 3 जोड़ी बनी. इसका मतलब है 6, और एक बबल करके अकेली रही. ऐसे 7 हमारे आने के टाइम थे. अभी उसमें से डोनाल्ड एंड डेसी, उन्होंने 1 मई को बच्चा दिया, वो मेल है, उसका नामकरण भी ओरियो किया गया. और जो बबल अकेली है वो अभी ओरियो को, उसके जो पेरेंट्स है डोनाल्ड और डेसी, वो तो संभालते हैं, लेकिन बबल भी उसको बहुत ही अच्छी तरह संभालती है. उसको दादी का प्यार या मासी का प्यार जैसे बोलते हैं वैसे लेके वो घूमती है उसको. अभी उनके अंदर के फीलिंग पता नहीं, लेकिन वो ऐसे लगते हैं कि जैसे अपना कोई तो जोड़ीदार आ गया, पार्टनर आ गया, ऐसा ओरियो को लेके घूमती है. ओरियो भी अभी जो उनके डोनाल्ड और डेसी जो जोड़ी है, उनकी जो पालक है, मम्मी पापा बोलते हैं, वो उनको समूह में काम करने के लिए, समूह में कैसा जाए उसका प्रैक्टिस कर रहे हैं. और अभी ओरियो पूरे समूह में अच्छी तरह घुल मिल गया है. वो खाना भी अभी अच्छी तरह खा रहे हैं. हमारी जो डॉक्टर की टीम है, और डॉक्टर की टीम उसका वेट डेली का, उसको क्या दिया जाएगा खाना, वो भी तय करके देते हैं. और बबल और ओरियो की अभी जोड़ी एकदम पक्की हो गई, इतनी बहुत ही अच्छी लग रही है. और दूसरी जोड़ी है जो मोल्ड आणि प्लिपर, उन्होंने भी 19 अगस्त को एक बच्चा दिया है. लेकिन अभी तक जैसे हम हमारे बच्चे को ज़्यादा लाइट में लेके नहीं जाते हैं, या ज़्यादा ठंडी मीन्स थोड़ा संभालते हैं 42 डेज, तो वैसे ही वो लोग भी अपने बच्चे को वैसे ही अभी संभाल रहे हैं. इसलिए डॉक्टर को भी हाथ लगाना अलाउ नहीं है. वो तब तक जब तक वो पालक करके संभालते हैं, जब भी वो खुद नेचुरली उसको बाहर लेके आएंगे तभी पता चलेगा कि वो मेल है या फीमेल है. तो मुझे लगता है तो तब तक उसका वेट करना है. अभी तक उसको नाम नहीं दिया है, लेकिन नाम ढूंढने का हमने चालू किया. अच्छा नाम देंगे उसको भी.
और ऐसे 2 जोड़ी उन्होंने एक एक बच्चा दिए, अभी एक जोड़ी है। मुझे अभी 9 हमारे पास, 5 मुझे लगता है मेल हो गए और 4 फीमेल हो गए, तो ऐसे करके 9 तो है ही है। नाही, एक मिनिट, पहिलं थोडीशी डॉक्टर त्रिपाठी म्हणून जरा देतील. डॉक्टर त्रिपाठी. नमस्कार. आपण सुरुवातीला आपल्याला माहितीच आहे आपल्याकडे 8 पेंग्विन होते, त्यातला एक ॲक्च्युली हे होता. आता 7 आपले 3 नर आणि 4 माद्या आहेत. त्यापैकी आता 2 पिल्लू झालेले आहेत आणि जसा मॅडमनी सांगितलं तो एक नर पिल्लू आहे ज्याचं नाव आपण ओरिओ ठेवलेलं आहे. तर आता एकूण टोटल 9 पेंग्विन झालेले आहेत आपल्याकडे. हो, 3 नर आणि 4 माद्या आहेत. त्याच्यामध्ये 3 जोड्या ऑलरेडी फॉर्म झालेल्या होत्या, त्यातली एक मादी ती बबल ती एकटी होती. तर जसं मॅडमनी सांगितलं की आता तो जो नवीन पिल्लू झालेला आहे तर जनरली तो बबल बरोबर खूप मिक्स झालेला आहे आणि त्याचा बबल खूप काळजी घेत असते. अजून समजलेलं नाही आहे कारण तो पॅरेंट्स बरोबरच असतो सध्या. त्याचप्रमाणे धारावी मॉडेल जे सगळ्यांनीच अनुभवलं, मला वाटतं धारावी मॉडेल हे आपण सर्वांनी, किरण दिगावकर कालच मुख्यमंत्र्यांच्या समवेत ह्याचं ओपनिंग झालं. आत्ता ही इंग्रजी आवृत्ती आहे, 8 दिवसात मराठी पण आवृत्ती येते. त्यामुळे आपल्याला अनुभवता येईल की या संपूर्ण कोविड-19 कोरोना काळात जरी जगासमोर धारावीचं मॉडेल गेलं, दिल्लीकरांनी तर धारावी मॉडेल लगेच स्वीकारलं, अनेक राज्यांनी धारावी मॉडेल स्वीकारलं, पण वाचताना जे आम जनता आहे त्यांच्या लक्षात येईल की धारावी कंट्रोल करणं किती कठीण होतं. त्याच्यामध्ये पोलीस, त्याच्यामध्ये सामाजिक संस्था, त्याच्यामध्ये डॉक्टर्स, नर्सेस आणि जो केंद्रबिंदू नागरिक, अशा सगळ्या गोल ह्याच्यामध्ये प्रत्येकाने कसं काम केलं तेही काल मुख्यमंत्र्यांनी उद्धवजी ठाकरे साहेब, आदित्य ठाकरे साहेब, इक्बाल चहल, किरण दिगावकर काकाणी यांच्या समवेत ह्याचं भले उद्घाटन झालं. पण आता त्याची आवृत्ती निघते, इंग्रजी आवृत्ती आहे, मराठी आवृत्ती आहे आणि मराठी आवृत्ती येत्या 8-10 दिवसात आपल्या सगळ्यांच्या हातात येईल. ही कहा है कि टेंडर पीछे लिया गया नहीं है, टेंडर में कुछ भी बदल नहीं होगा. टेंडर ये 3 साल के लिए है. जो नियम है, जो पहला टेंडर जब भी वो पेंगुइन हम्बोल्ट पेंगुइन आए उसके बाद 3 साल के लिए 10% इंक्रीज करके किया है. ये टेंडर हमारा 24 तक चलेगा और टेंडर किधर भी पीछे लिया नहीं है, टेंडर का कुछ बदलाव नहीं किया है. ऐसे डॉक्टर त्रिपाठी के साथ बैठ के हमें डिस्कस किया है. उन्होंने भी कहा है साल में जो 4.5-5 करोड़ का जो खर्चा आता है वो पेंगुइन का खर्चा होता भी है. तो भी लोग आके देख के जाने वाले जो प्रफुल्लित होके जाते हैं तो मुझे लगता है उसका कुछ भी पट्टी नहीं होती. कितना आनंद हुआ, 10%, 20%, 5%, ऐसा नहीं, आनंद या आनंद रहता है. मुझे लगता है आप लोग भी उसके लिए बीएमसी को धन्यवाद देना चाहिए. बीएमसी कहाँ भी अपना काम कम नहीं कर रही है. जब भी एक बिल्डिंग में 5 लोग पाए जाते तो पूरा बिल्डिंग का आरटीपीसीआर ये सब काम होता है और लोग भी साथ दे रहे. अभी महिलाओं की बात चली तो महिला यही सोचती है अभी गणपति के दिन है, मेरा घर में गणपति बैठा है, मैंने वैक्सीन लिया, मेरा हाथ दुख गया या मेरे को बुखार आ जाए तो मैं सोएगी. तो अभी नहीं,
लेकिन महिला अभी लेना चाहती है, क्योंकि हमने 6 सितंबर को हमने 1380 महिलाओं को फर्स्ट और सेकंड मिला के दिया है. मध्ये काय आहे, प्राणी संग्रहालयामध्ये काय आहे, उद्यानामध्ये काय आहे याची त्रिपाठी सर आणि आमचे परदेशी उद्यान अधीक्षक या दोघांनी मिळून अगदी सुंदर काम केलेलं. त्यांची अख्खी टीम आहे, डॉक्टर्स टीम आहेत, इकडे आमच्या ह्याचं उद्यानाची टीम आहे, ते सगळं चांगलं काम करत असतात. लास्ट जेव्हा आपण बंद केलं 5,67,00,000 हा लास्टचं उत्पन्न. 19-20 करोना, प्रायर टू करोना. नाही, मुळामध्ये कोण हे करतं माहिती नाही, चाचण्या कुठेही कमी नाही. CHV किंवा आमच्या जी टीम आहे ती जाऊन करते. उलट आता लोक थोडीशी घाबरत आहेत परत, की मला जर कोविड झाला कळलं तर मला 14 दिवस क्वारंटाईन व्हावं लागेल, गणपतीचे दिवस आहेत अमकं. त्यामुळे समोरून पुढे येत नाही आहेत, तरी आपण चाचण्या बऱ्यापैकी करतो आहोत. कुठेही त्याचं कमी करा अशी कुठेही आदेश नाही, उलट जास्तीत जास्त करा. थोडं लोकांकडनं सपोर्ट अधिक होऊ दे, लोक देत आलेली आहेत, अजून सपोर्ट मिळाला तर जास्त करू. महिलांचा लसीकरणाला कमी प्रतिसाद मिळतो आणि विशेषतः असं आढळून आलंय मुंबईत सुद्धा की श्रावण असेल, हरतालिका असेल किंवा सणासुदीचे दिवस असतील, उपास तापास असतील, त्यामध्ये महिला लसीकरणासाठी कमी प्रमाणात बाहेर निघाल्या. तर महापालिका आता एक स्पेशल ड्राईव्ह करते येणाऱ्या 2 आठवड्यात, की 2 दिवस हे महिलांसाठीच केवळ लसीकरणासाठी राखीव असतील, ज्याचा चांगला परिणाम आपल्याला बघायला मिळू शकतो. तर काय सांगाल आणि महिलांना विशेषतः काय आवाहन कराल की सणासुदीचे दिवस असले तर त्यांनी घराबाहेर पडून? नाही, मला असं थोडंसं वाटत नाही, कारण 6 सप्टेंबरला ममता दिन असतो आमचा. आमच्या मीनाताई बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृती दिन असतो आणि त्या स्मृती दिनानिमित्त 199 म्हणजेच माझा वॉर्ड याच्यामध्ये मी फक्त युवती आणि महिला ज्यांचा पहिला डोस झाला आहे त्याने दुसरा घ्या आणि ज्यांचा नाही झाला त्याने पहिला घ्या. एकंदर 1380 महिलांना आम्ही डोस दिला, दुसरा आणि पहिला मिळून. त्यामुळे महिलांना जर उपलब्धता लगेच करून दिली आणि फक्त महिला, तर महिला येतात आणि घेतात. हे त्या 6 सप्टेंबरच्या आमच्याकडे चिंचपोकळीला लोढा पार्किंगमध्ये आम्ही केलेला तो ड्राईव्ह होता. आता आम्ही अजून महिन्यानंतर, नवरात्रानंतर ज्यांचे आता आपण 84 डेज ठेवल्या असल्यामुळे तेवढा तो जो फर्स्ट डोस आहे तो 84 डेज नंतर तेवढ्याच महिला आणि महिलांसाठीच तो ड्राईव्ह घेतला जाईल, की ज्याच्यामध्ये परत एक नवीन महिला येतील ज्यांनी नाहीच घेतलं आहे. त्यामुळे महिला स्वतःहून येत आहेत, फक्त खरंच आहे त्यांच्यापर्यंत नेणं गरजेचं आहे आणि तसं त्यांच्या निदर्शनात आणावं लागेल की फक्त तुमच्यासाठी आहे. तर बऱ्याच महिला घरचं काम हे वगैरे ठेवून येतात आणि सणासुदाचे असल्यामुळे कदाचित माझा हात दुखेल, मला ताप येईल, मग मला झोपावं लागेल, मग घरातलं कोण करणार, अशी जी काही भूमिका असते. तर मला वाटतं ह्या पितृपक्षात मे बी महिला जर आम्ही ड्राईव्ह चालू करतो आहे आणि करत आहोत तर येतील महिला. नाही, मुळामध्ये टेंडर कुठेही मागे घेतलं जाणार नाही किंवा त्याच्यात बदलही नाही, कारण ते नियमाने 10% इन्क्रीज करून आणलेलं आहे. आणि पेगवीनं होणारा खर्च म्हणजे आम्हाला विरोधक काय म्हणतात ह्यापेक्षा आम्ही महानगरपालिकेने केलेलं पहिलं पाऊल हे इतकं यशस्वी आणि दमदार पडलेलं आहे, त्याची कोर्टाने नोंद घेतली आहे. प्लस मला वाटतं देशात पहिल्यांदा असं असेल की आपण आपल्याकडे त्या वातावरणात, दक्षिण कोरियाचं जे वातावरण आहे, हम्बोल्ट पेंग्विन आहेत, त्यांना ह्याच्यामध्ये घुलमिलून आपण ते मेंटेन करतोय तेव्हापासून. त्यामुळे थोडंसं आता ते आणलेलं पण प्राऊड झालं आहे. त्यामुळे जसं घरामध्ये सिनियर सिटीजनची काळजी घेतली जाते तशी त्यांच्या ह्याच्यावर काळजी घेतली जाते. आणि मी मगाशी तेच सांगितलं की 70 लाखापेक्षा वर कधीही आमचं वीर जिजामाता भोसले उद्यान आणि प्राणी संग्रहालयाचं उत्पन्न झालं नव्हतं. आज लास्ट उत्पन्न 5 करोड
67 लाख आहे आणि ह्यांचा जो 15 करोडचा जो आहे तो 3 वर्षासाठी आहे. त्यामुळे त्यांच्यावर होणारा खर्च आणि त्याच्यातनं होणार ते त्यांचं ॲट्रॅक्शन जे मुंबईला, महाराष्ट्राला नव्हे देशाला लोक येतात बघतात, त्यामुळे त्यांचा खर्च जास्त आहे किंवा कमी आहे त्यापेक्षा लोकांना किती आनंद मिळतो आहे आणि हे कंटिन्यू त्याला मेंटेन करणं. मला वाटतं आमचे जे प्राणी संग्रहालयाचे त्रिपाठी आहेत हे त्याच्यावर प्रचंड मेहनत घेतात. आदित्य ठाकरे सर ह्यांनी तर 6 वर्षाआधी हे पेंग्विन आणण्यासाठी मेहनत घेतली. कारण असं म्हटलं मी उद्या घेऊन येतो आणि आणून ठेवतो असं नाही होत. त्या सगळ्याच्या गोष्टीचा विचार करावा लागतो. त्याच्यावरती तज्ज्ञांचं मत घ्यावं लागतं. त्याच्यावरती सतत पाठपुरावा करावा लागतो. त्या देशाबरोबर आपल्याला बॉन्ड करावी लागतात. कारण प्राणी आणि पक्षी आणणं आणि हे करणं इतकं नाही आहे. त्यामुळे हे जे काही काम आहे दिव्य काम ते महानगरपालिकेने आदित्य ठाकरेंच्या सहकार्याने झालेलं आहे. आणि आता आपण अनेक प्राणी आजही आणतो आहे. आता आपल्याकडे शक्ती आणि करिश्मा हे पण बघायला किती लोक येतात, खूप त्यांना आवडतं. आपल्याकडे हत्ती, तर काही लोकांची तर मैत्री झाली आहे. आमचे जे सांभाळणारी लोक आहेत त्यांच्या एका आवाजाला म्हणजे त्यांना कुठेही कमांड दिला नाही आपण, पण प्रेमापोटी केलेली शुश्रूषा ही त्यांना नेहमी भावते. प्राण्यांमध्ये ते दिसतं, ते भावतं. त्यांच्या एका आवाजावर किंवा त्यांच्या एका स्मेलवर ती बाहेर येतात आणि सांगितलेलं ऐकतात. ह्याचा अर्थ प्राणी असो पक्षी असो ह्यांना प्रेम द्या, प्रेम मिळतं. आणि कालच 5व्या दिवसाचे गणपती गेलेत, त्यामुळे कल्पना नाही, ती माहिती घेऊन सांगेल. माझ्या समोर आपले प्राणी संग्रहालयाचे वीर जिजामाता भोसले डॉक्टर आहेत त्रिपाठी, त्यांनी ऑलरेडी सांगितलं आहे कुठेही थांबवलं नाही, कुठेही त्याच्यामध्ये बदल केलेला नाही. 10% 2017ला जे ठरवलं होतं 10% वाढ करायची, तेव्हा हे सगळे बोलणारे त्याच्यात पण होते. त्यामुळे 10% वाढ केलेली आहे. सरासरी पेंग्विनचा खर्च 4.5 ते 5 करोड येतो. त्यांचा खर्च आनंदाने लोक जातात. त्यांचा आनंद बघून अधिक आपल्याला ऊर्जा मिळते असं इथल्या प्राणी संग्रहालयामध्ये काम करणाऱ्या जे डॉक्टर्स आहेत किंवा हेल्पर आहेत त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे कुठेही त्या टेंडरमध्ये बदल नाही, कुठेही त्या टेंडरमध्ये मागे घेतलेलं नाही. साधारण खर्च वर्षाचाच आम्ही धरतो, आपण महिन्याचा नाही धरत. 4.5 ते 5 करोड आपल्याला खर्च येतो. आणि आपण खर्चापेक्षा जे आनंदाने बाहेर जातात आणि बोलत जातात त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद तो कुठल्याच फुटपट्टीत किंवा पैशाच्या पट्टीत मोजता येणार नाही. इतके आनंदात जो आमचा नागरिक आहे मुंबईचा, महाराष्ट्राचा बघायला येणारा नागरिक आनंदाने जातो. नाही, मी खरंच मुंबई पोलीस यांना खरंच धन्यवाद देते. खूप जागृत असतात, पटपट सगळ्या गोष्टी करतात. त्यामुळे ज्या पद्धतीने पकडलं गेले त्यामुळे आम्ही मुंबई पोलिसांच्या याच्यामध्ये सुरक्षित आहोत.